बुकवाईज विथ विशाल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा जगात जाणार आहोत, एका कादंबरीच्या, जिने मराठी साहित्य आणि इतिहासप्रेमींच्या मनात खरंच कायमचं स्थान मिळवलंय. शिवाजी सावंत यांची छावा. ही फक्त एका राजाची गोष्ट नाहीये, ही एका वादळाची कहाणी आहे, एका मोठ्या संघर्षाची आणि एका तेजस्वी बलिदानाची गाथा आहे. अगदी खरंय. छावा ही जरी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असली तरी ती फक्त घटनांची जंत्री नाहीये. सावंतांनी काय केलंय की त्यात संभाजी महाराजांचं अंतरंग, त्यांच्या भावना, त्यांची स्वप्न, त्यांच्या वेदना याचा वेध घेतलाय. एका महानायकाच्या मागे जो माणूस असतो ना, त्याला आपल्यासमोर उभं केलंय. हो, आणि आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश पण तोच आहे की छावामधून संभाजीराजांचं फक्त शौर्य नाही, तर त्यांची विद्वत्ता, त्यांचं कवित्व, त्यांचे निर्णय, प्रशासकीय निर्णय, त्यांचे वैयक्तिक संघर्ष आणि शेवटी ते बलिदान, या सगळ्याचं सावंतांनी कसं चित्रण केलंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण त्यांच्या जन्मापासून सुरुवात करू आणि मग त्यांच्या त्या अजरामर वारशापर्यंत जाऊ. आणि या प्रवासाची सुरुवात तर सावंतांनी इतकी जबरदस्त केली आहे की वाचक पहिल्या पानापासूनच एकदम खिळून राहतो. कादंबरी उघडते आणि समोर काय येतं तर औंधाच्या तुरुंगातलं दृश्य. संभाजीराजे कैद आहेत, शरीर जखमांनी भरलंय, पण डोळ्यांमध्ये तो स्वाभिमान, तो निश्चय, तो अजिबात कमी झालेला नाही. हे पहिलं चित्र म्हणजे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या संघर्षाचं प्रतीक आहे, त्यांच्या त्या अदम्य वृत्तीचं प्रतीक आहे. आणि याच वृत्तीचं प्रतिबिंब कदाचित छावा या नावात पण आहे, नाही का? छावा म्हणजे वाघाचा पोर. हे नाव निवडताना सावंतांच्या मनात काय असेल? म्हणजे फक्त ते शिवाजी महाराजांचे पुत्र होते म्हणून? नाही, फक्त तेवढंच नाही. छावा हे नाव कसं आहे, हो, त्यात त्यांची निर्भयता आहे, हो, त्यांचा दरारा आहे, त्यांची आक्रमकता आहे, हो, आणि त्याचबरोबर कुठेतरी तो एक एकाकी संघर्ष पण आहे की नाही? हो. सिंहाच्या कळपात वाढणारा, पण स्वतःची ओळख बनवणारा, स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवणारा छावा. सावंतांनी बरोबर याच प्रतिमेतून संभाजी महाराजांची जडणघडण उलगडायला सुरुवात केलीये, अगदी बालपणापासून. मग आपण पण तिथूनच सुरुवात करूया. पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला, पण आईचं छत्र फार काळ लाभलं नाही. या गोष्टीचा त्यांच्या लहान मनावर खूप खोल परिणाम झाला असणार. नक्कीच. आई साईबाईंचं अकाली जाणं हा त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा आघात होता. शिवराज महाराज तर स्वराज्याच्या कामात व्यस्त असायचे. मग अशा वेळी त्यांना आधार मिळाला तो राजमाता जिजाऊंचा. जिजाऊंनी फक्त आईची माया नाही दिली, तर छत्रपती पदासाठी जे लागतं ते संस्कार केले. राजकारण, शस्त्रविद्या, न्यायशास्त्र शिकवलं. पण त्यासोबतच रयतेबद्दलची जबाबदारी, धर्माचं खरं रूप काय, स्वाभिमानाचं महत्त्व काय, हे सगळं त्यांच्या मनात एकदम खोलवर रुजवलं. जिजाऊंचं ते वाक्य, राजा होणं सोपं नाही, पण छत्रपती होणं म्हणजे लोकांच्या डोळ्यात देव होणं, हे त्यांच्यासाठी आयुष्यभराचा आदर्श बनलं. आणि याच काळात त्यांची ती विलक्षण बुद्धिमत्ता, ती ज्ञान मिळवण्याची इच्छा दिसू लागली होती. अनेक भाषा यायच्या त्यांना, वेगवेगळी शास्त्र माहिती होती. हे म्हणजे एका राजपुत्रासाठी तेव्हा पण खूप वेगळं होतं. सावंतांनी हे कसं दाखवलंय कादंबरीत? सावंतांनी संभाजीराजांना फक्त एक योद्धा म्हणून नाही पाहिलं, तर एक अत्यंत हुशार आणि व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून समोर आणले. संस्कृत, मराठी, फारशी, अरबी, हिंदी या भाषा तर होत्याच त्यांच्या ताब्यात, पण धर्मशास्त्र, न्यायनीती, काव्यशास्त्र, इतिहास, युद्धतंत्र या सगळ्याचं त्यांनी खूप खोल अध्ययन केलं होतं. आणि बुद्धभूषण हा तर त्यांनी स्वतः रचलेला संस्कृत ग्रंथ, तो त्यांच्या विद्वत्तेची, त्यांच्या विचारांची उंची दाखवतो. सावंतांनी हे दाखवलंय की ही विद्वत्ता फक्त दाखवण्यापुरती नव्हती, तर त्यांच्या अनेक निर्णयांमध्ये, कामांमध्ये ती दिसायची. पण ही विद्वत्ता फक्त पुस्तकी नव्हती, त्यात अनुभव होते, संघर्ष होते आणि कुठेतरी एक एकटेपणाची एक झालर होती, असं जाणवतं कादंबरी वाचताना. अगदी बरोबर. सावंतांनी हा पैलू खूप छान मांडलाय. आई नाहीये, वडिलांचा सहवास जास्त नाही मिळाला, दरबारातलं ते छुपे राजकारण, सावत्राई सोयराबाईंशी असलेले संबंध ते ताणलेले होते. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या त्या हळव्या मनावर झाला. खूप गोष्टी त्यांना स्वतःच्या हिमतीवर शिकाव्या लागल्या, स्वतःचे मार्ग स्वतःच शोधावे लागले. आणि यातूनच त्यांच्यात एक प्रकारचा कणखरपणा आला, स्वतंत्र विचार करण्याची सवय लागली. कादंबरीत त्यांचं एक वाक्य येतं, चिंतन म्हणूया, राजा होण्यासाठी दुःख आवश्यक असतं, कारण दुःखातूनच कठोरपणा जन्मतो. हे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून आलेलं होतं. या कठोरपणाच्या आत एक कवी पण होता,
निसर्गावर प्रेम करणारा, एक विचारक पण होता. त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या विचारांतून ही बाजू दिसते आपल्याला. वाघाला साखळदंड लावला तरी त्याचे डोळे वाघाचेच राहतात. हे वाक्य त्यांच्यातला तो बंडखोर, स्वाभिमानी स्वभाव दाखवतं. हो ना. आणि धर्माबद्दलची त्यांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. त्यांनी धर्माला फक्त कर्मकांडात नाही अडकवलं. धर्म म्हणजे माणुसकी हा किती मोठा विचार आहे. सर्व धर्मांचा आदर करायचा ही शिकवण त्यांनी स्वतःच्या वागण्यातून दिली. ही समज त्यांना त्यांच्या अभ्यासातून, चिंतनातून मिळाली होती. आणि सावंतांनी त्यांच्या तोंडी जे संवाद दिलेत ना, त्यातून ते स्पष्ट होतं. काही काळ वडिलांशी म्हणजे शिवाजी महाराजांशी दुरावा आला होता. त्याची कारणं काय होती आणि मग जेव्हा ते पुन्हा भेटले त्यानंतर त्यांचे संबंध कसे होते यावर कादंबरी काय सांगते? कादंबरी स्पष्ट करते की हा दुरावा फक्त वैयक्तिक नव्हता. त्यात दरबारी राजकारणाचा भाग होता. काही सरदारांच्या स्वतःच्या इच्छा होत्या, गैरसमज होते, त्याचा मोठा वाटा होता. पण जेव्हा वडील मुलगा पुन्हा भेटतात तेव्हा शिवाजी महाराजांना आपल्या मुलामध्ये झालेला तो बदल दिसतो. सकारात्मक बदल. तो आता फक्त बंडखोर राजपुत्र नाहीये, तर एक जबाबदार, विचार करणारा आणि पराक्रमी योद्धा बनलाय, जो स्वराज्याची जबाबदारी घेऊ शकतो. महाराजांनी मग त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या, मोहिमांवर पाठवलं आणि प्रत्येक वेळी संभाजीराजांनी स्वतःला सिद्ध केलं. आग्र्याहून सुटका झाली त्यात तर त्यांची बुद्धी आणि धाडस दोन्ही दिसतं. पण हा आत्मविश्वास, हे कर्तृत्व कदाचित दरबारातल्या काही लोकांना आवडलं नसावं. सोयराबाई आणि त्यांचे समर्थक ते राजारामांना पुढे आणायचा प्रयत्न करत होते. हा संघर्ष शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खूप वाढला. बरोबर. शिवाजी महाराजांचं निधन हा स्वराज्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यानंतर गादीसाठी जो संघर्ष झाला तो खूप नाजूक होता आणि स्फोटक पण होता. अण्णाजी दत्तांसारखे अनुभवी मंत्री पण राजारामांच्या बाजूने होते. मग अशा परिस्थितीत संभाजीराजांनी फक्त शौर्य नाही दाखवलं, तर अत्यंत हुशारीने आणि वेगाने हालचाली केल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केला. ही त्यांच्या राजकीय हुशारीची आणि निर्धाराची परीक्षा होती. पण हे सिंहासन त्यांना सहज मिळालं नाही. खूप आव्हानं होती, आतली पण आणि बाहेरची पण. त्यांना तोंड देत हे मिळवावं लागलं. आणि इथेच त्यांच्या कारकिर्दीचा एक नवा, जास्त आव्हानात्मक भाग सुरू होतो. छत्रपती झाल्यावर त्यांनी स्वराज्यासमोरच्या समस्यांना कसं तोंड दिलं, विशेषतः औरंगजेब, ते मोठं संकट होतं. छत्रपती झाल्यावर संभाजीराजांना एक क्षण पण शांतता मिळाली नाही. एका बाजूला आतले विरोधक, त्यांना शांत करायचं, प्रशासनाची घडी बसवायची, हे गरजेचं होतं. तर दुसऱ्या बाजूला उत्तरेतून एवढी मोठी फौज घेऊन औरंगजेबा स्वतः दक्षिणेत आला होता. त्याचा उद्देश एक होता, मराठ्यांचं स्वराज्य मुळासकट उखडून टाकायचं. संभाजीराजांनी पहिलं काम काय केलं तर संरक्षण व्यवस्था मजबूत केली. किल्ले दुरुस्त केले, नवीन शस्त्र आणली आणि शिवाजी महाराजांचं जे गनिमी काव्याचं तंत्र होतं त्याला अजून वेगवान आणि आक्रमक बनवलं. त्यांनी प्रशासनात पण महत्त्वाचे बदल केले. जे अधिकारी भ्रष्ट होते त्यांच्यावर कारवाई केली, विश्वासू लोकांना महत्त्वाच्या जागी नेमलं, शेतकऱ्यांसाठी कर कमी केले, व्यापाराला प्रोत्साहन दिलं. त्यांचं एक वाक्य सावंतांनी नोंदवलंय, शिस्त हीच स्वराज्याची ढाल आहे. यात त्यांची प्रशासकीय नजर दिसते. आणि हीच शिस्त, हीच तयारी औरंगजेबाविरुद्धच्या लढाईत कामाला आली. लाखो सैनिक, प्रचंड साधनसामग्री घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं होतं की तो सहज संभाजीराजांना हरवेल. पण संभाजीराजांनी त्याला अक्षरशः जेरीस आणलं. त्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी मुघलांना गुंतवून ठेवलं. ते स्वतः अनेक लढायांमध्ये पुढे होते. रामसेजच्या किल्ल्याचा किस्सा तर विसरण्यासारखा नाहीये. एका छोट्या किल्ल्यानं बलाढ्य मुघल सैन्याला वर्षानुवर्ष झुंजवलं. यामागे संभाजीराजांची प्रेरणा होती, त्यांनी पुरवलेला पाठिंबा होता. ते फक्त गनिमी काव्याने नाही लढले, समोरासमोरच्या लढाईत पण त्यांनी अनेक वेळा मुघल सरदारांना हरवलं. बुरहानपूरवरचा तो धाडसी हल्ला हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. सावंतांनी या युद्धांचं वर्णन इतकं थरारक केलंय की वाचताना अंगावर काटा येतो. संभाजीराजांचं ते वाक्य, मी युद्ध जिंकत नाही, मी शत्रूला गोंधळवतो, तो हरतो, हे त्यांची युद्धनीती स्पष्ट करतं. खरं आहे. त्यांच्या त्या युद्ध कौशल्याची, धाडसाची चर्चा खुद औरंगजेबाच्या दरबारात व्हायची. मुघल सरदार त्यांचं नाव आदराने घ्यायचे आणि भीतीने पण. त्यांनी फक्त मुघलांनाच नाही तोंड दिलं, तर त्याचवेळी जंजिऱ्याच्या सिद्धीला, गोव्याच्या पोर्तुगीजांना, कर्नाटकातला आदिलशाहीला यांना पण तोंड दिलं.
हे एकाच वेळी एवढ्या शत्रूंशी लढण्याचं सामर्थ्य आणि नियोजन हे खरंच विलक्षण होतं. हो, नक्कीच. तर संभाजीराजे फक्त रणमैदानावरील योद्धे नव्हते. त्यांची राजनैतिक नजर पण कमालीची होती. त्यांनी शत्रूंमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला. काही ठिकाणी तह करून वेळ काढली, तर काही ठिकाणी एकदम आक्रमक धोरण घेतलं. त्यांना समुद्राचं महत्त्व कळलं होतं. म्हणूनच त्यांनी आरमाराकडे खास लक्ष दिलं आणि पोर्तुगीज आणि सिद्धीचं जे समुद्रावर वर्चस्व होतं त्याला आव्हान दिलं. त्यांना माहीत होतं की जो फक्त तलवार चालवतो तो युद्ध जिंकतो, पण जो विचार चालवतो तो युग जिंकतो. पण बाहेरच्या शत्रूंइतकाच किंबहुना जास्त धोकादायक घरातला शत्रू होता, अंतर्गत शत्रू. काही मराठा सरदार अजून नाराज होते किंवा मुघलांना जाऊन मिळाले होते. हा त्यांच्या कारकिर्दीतला एक खूप कठीण आणि दुःखद भाग होता. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला. संभाजीराजांनी अशा फितुरीला खूप कठोर शिक्षा दिली. त्यात त्यांनी कुणालाही सोडलं नाही. त्यांचं तत्त्व एकदम स्पष्ट होतं. देशद्रोही माफ झाला तर स्वराज्य मरतं. या कठोरपणामुळे काही लोक त्यांच्या विरोधात गेले असतीलही, पण त्या काळात स्वराज्याला टिकवण्यासाठी हे गरजेचं होतं असं सावंतांनी त्यांच्या कृतींमधून दाखवून दिलंय. या सगळ्या वादळात, या संघर्षात त्यांना एक खूप मोठा आधार होता. तो म्हणजे त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई. कादंबरीत त्यांचं चित्र कसं केलंय? सावंतांनी येसूबाईंना फक्त एका राजाची पत्नी नाही दाखवलं, तर एक अत्यंत बुद्धिमान, धोरणी आणि धैर्यवान स्त्री म्हणून चित्रित केलंय. त्या संभाजीराजांच्या फक्त सोबती नव्हत्या, तर सल्लागार होत्या आणि गरज पडली तर स्वराज्याचा कारभार सांभाळणाऱ्या प्रशासक पण होत्या. संभाजीराजे जेव्हा मोहिमांवर असायचे तेव्हा रायगडावरून कारभाराची सूत्र त्या खूप समर्थपणे सांभाळायच्या. त्यांचं ते शांत आणि खंबीर व्यक्तिमत्व संभाजीराजांच्या त्या आक्रमक स्वभावाला पूरक होतं. सावंतांनी त्यांच्यातले संवाद खूप हळुवारपणे दाखवलेत. संभाजीराजांचे ते शब्द, तू माझी ढाल आहेस आणि मी तुझी तलवार, हे त्यांच्या नात्याचं सार आहे. त्या कठोर शासकाच्या प्रतिमेमागे एक हळवा माणूस पण होता, हे खरं आहे का? प्रजेशी त्यांचं नातं कसं होतं? कादंबरीत याचे काही प्रसंग आहेत का? हो, नक्कीच आहेत. सावंतांनी असे अनेक प्रसंग दिलेत जिथे संभाजीराजांची प्रजाबद्दलची काळजी दिसते. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय दिला. युद्धात जखमी झालेल्या सामान्य सैनिकांची पण विचारपूस केली. राजा म्हणजे जनतेचा पिता हे ते फक्त म्हणत नव्हते, तर त्यांच्या वागण्यातून ते दाखवून देत होते. एका शेतकऱ्याच्या बागेचं नुकसान झालं होतं सैन्यामुळे. तेव्हा त्यांनी स्वतः त्याला बोलावून नुकसान भरपाई दिली आणि म्हणाले, राजा जिंकला म्हणजे जनतेने हसावं, रडावं नाही. हे प्रसंग त्यांच्या त्या मानवी बाजूवर प्रकाश टाकतात. त्यांचं धार्मिक धोरण पण त्या काळाच्या मानाने खूप पुढारलेलं होतं असं वाटतं. त्यांनी धर्माचा वापर राजकारणासाठी नाही केला, उलट सगळ्या धर्मांना समान वागणूक दिली. अगदी. त्यांचा बुधभूषण ग्रंथ वाचला ना, तरी त्यांची धर्माबद्दलची ती व्यापक दृष्टी कळते. त्यांनी धर्मांधतेला कधीच जागा दिली नाही. त्यांच्या सैन्यात, प्रशासनात अनेक मुसलमान सरदार आणि अधिकारी पण होते. ते म्हणायचे, धर्म म्हणजे माणसाचं मन आणि अधर्म म्हणजे माणसाचं पोकळपण. त्यांचा लढा हा धर्माविरुद्ध नव्हता, तो होता जुलमी सत्तेविरुद्ध, स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी होता. मी हिंदू म्हणून नाही लढत, मी स्वाभिमान म्हणून लढतो. या वाक्यात त्यांच्या भूमिकेचं सगळं सार आहे. त्यांनी अनेक यशस्वी मोहिमा केल्या. जिंजी, कोकण, कर्नाटक इथल्या त्यांच्या मोहिमांमुळे मराठांचा दरारा कसा वाढला? ह्या मोहिमा खूप महत्त्वाच्या होत्या. जिंजीचा किल्ला मजबूत केला, त्यामुळे दक्षिणेत मराठ्यांसाठी एक सुरक्षित जागा तयार झाली. कोकणात सिद्धी आणि पोर्तुगीजांना किनारपट्टीवर रोखलं, त्यामुळे स्वराज्याचा समुद्रावरचा व्यापार सुरक्षित राहिला. कर्नाटकातल्या मोहिमांमुळे मुघल आणि आदिलशाहीला एकाच वेळी आव्हान दिलं, शत्रूंना विभागून ठेवलं. या प्रत्येक मोहिमेत त्यांचं लष्करी कौशल्य, नियोजन, नेतृत्वगुण सगळं दिसतं. त्यांच्या काळात स्वराज्याच्या सीमा वाढल्या आणि मराठा सत्तेचा प्रभाव पण वाढला. स्वराज्यात बऱ्यापैकी स्थैर्य आलं होतं. कला, शिक्षण यांना प्रोत्साहन मिळत होतं. तलवार राज्याचं रक्षण करते, पण ज्ञान राज्याचं पोषण करतं, या त्यांच्या विचारातून त्यांची दूरदृष्टी दिसते. पण याच काळात फितुरीचं ग्रहण लागलं. हो, ही त्यांच्या आयुष्यातली आणि स्वराज्याच्या इतिहासातली सर्वात मोठी दुःखद घटना होती. त्यांचाच मेहुणा गणोजी शिर्के, ज्याच्यावर त्यांनी इतका विश्वास ठेवला होता, तोच वैयक्तिक फायद्यासाठी मुघलांना जाऊन मिळाला.
ही फक्त एका माणसाची फितुरी नव्हती, तर ती मूल्यांचा रास दाखवणारी घटना होती. ह्या विश्वासघाताचे परिणाम किती भयंकर ठरले. अत्यंत भयंकर. औरंगजेब अनेक वर्षांपासून संभाजीराजांना पकडायचा प्रयत्न करत होता, पण त्याला यश येत नव्हतं. गणोजी शिर्केच्या फितुरीमुळेच मुघल सरदार मुकर्रब खानला संगमेश्वरला, जिथे संभाजीराजे थोडे विश्रांतीसाठी थांबले होते, त्यांच्या त्या गुप्त जागेची माहिती मिळाली. ही माहिती मिळाली नसती तर कदाचित इतिहास वेगळा असता. याच विश्वासघातामुळे संभाजी महाराज आणि त्यांचे अत्यंत निष्ठावान साथी कवी कलश संगमेश्वर इथे फेब्रुवारी 1689 मध्ये मुघलांच्या हाती सापडले आणि तिथून त्यांच्या आयुष्यातल्या एका अत्यंत भीषण आणि तितक्याच तेजस्वी पर्वाला सुरुवात झाली. संगमेश्वरला अचानक हल्ला झाला. संभाजीराजे आणि कवी कलश यांनी खूप शौर्याने प्रतिकार केला, पण शत्रूचं सैन्य खूप जास्त होतं आणि ते थोडे गाफील होते. त्यांना कैद करून औरंगजेबाच्या छावणीत आणलं, बहादूरगडावर. औरंगजेब खूप खुश झाला होता. त्याला वाटलं आता मराठ्यांचं कंबरडं मोडलं. कैदेत असताना इतकी अपमानास्पद वागणूक मिळत असताना पण संभाजीराजांचा तो बाणेदारपणा, तो स्वाभिमान अजिबात कमी झाला नाही. सावंतांनी हे कसं दाखवलंय? सावंतांनी या प्रसंगांमध्ये संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वातला तो करारीपणा, ते आत्मिक बळ इतकं प्रभावीपणे दाखवलंय. त्यांना साखळदंडात बांधलं, विदूषकाचे कपडे घातले, धिंड काढली त्यांची, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त तिरस्कार होता. औरंगजेबासमोर आणलं त्यांना, तेव्हा औरंगजेबानं त्यांना आमिष दाखवलं की इस्लाम धर्म स्वीकार, तुला जीवदान देतो, मनसबदारी देतो. पण त्या सिंहाच्या छाव्याने मृत्यू स्वीकारला, पण धर्मांतर आणि स्वाभिमान गहाण ठेवणं नाकारलं. त्यांचं उत्तर आजही प्रेरणा देतं. होय, ते म्हणाले, माझा धर्म म्हणजे माझं स्वराज्य, ते मी बदलू शकत नाही. तू बादशाह असशील, पण मी छत्रपती आहे. त्याने औरंगजेबाला स्पष्ट सांगितलं की 4 दिवसांची बादशाही वाचवण्यासाठी ते आपल्या पूर्वजांचा धर्म आणि स्वाभिमान सोडणार नाहीत. त्यांनी मृत्यूला आव्हान दिलं, माझा शरीर तुझं आहे, पण माझा आत्मा माझ्या आईचा आहे. तू त्याला स्पर्श करू शकत नाहीस. हे त्यांचे शब्द, त्यांच्या त्या अभेद्य आत्मविश्वासाचं प्रतीक आहेत. हे उत्तर ऐकून औरंगजेब संतापला असणार आणि मग त्याने ते अमानुष अत्याचाराचे आदेश दिले. हा भाग वाचताना खरंच मन सुन्न होतं. ते सगळं खूपच क्रूर होतं. त्यांचे डोळे काढले, जीभ कापली, शरीराची त्वचा सोलली, नखं उपटली, अवयव तोडले. हे अत्याचार जवळपास 40 दिवस चालले. त्यांना इतक्या असह्य यातना दिल्या की ते धर्मांतर करतील किंवा स्वराज्याची गुप्त माहिती सांगतील. पण संभाजीराजांनी तोंडातून सुद्धा काढला नाही. या कठीण काळात कवी कलश त्यांच्यासोबत होते. त्या दोघांचा एकमेकांना असलेला आधार, त्यांचे संवाद खूप हृदय पिळवटून टाकणारे आहेत. हो, कवी कलश पण तितक्याच धैर्याने त्या यातना सहन करत होते. ते दोघे एकमेकांना धीर देत होते. संभाजीराजे कलशांना म्हणाले, कवी, राजा मरणार नाही, देह जाईल, पण नाव अमर होईल. माझ्या रक्ताने हा महाराष्ट्र पुन्हा जागा होईल. यात त्यांची भविष्याबद्दलची खात्री आणि स्वराज्यावरची निष्ठा दिसते. सावंतांनी कवी कलशांच्या निष्ठेचं, त्यांच्या मैत्रीचं पण तितकंच छान चित्रण केलंय. संभाजी महाराजांच्या या अतुलनीय त्यागाची आणि धैर्याची कथा खरंच प्रत्येकापर्यंत पोचायला हवी. श्रोत्यांना आमची ही चर्चा जर उपयुक्त वाटत असेल तर त्यांनी बुकवाईज विथ विशालला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आपला पाठिंबा द्यावा. नक्कीच. तर ह्या 40 दिवसांच्या अमानुष छळानंतर पण जेव्हा संभाजीराजे झुकले नाहीत, तेव्हा औरंगजेबाने त्यांच्या मृत्यूचा आदेश दिला. 11 मार्च 1689. काही इतिहासकार 5 मार्च ही तारीख पण सांगतात. तुळापूर किंवा वढू बुद्रुक, तिथल्या भीमा नदीच्या काठावर तो काळा दिवस उजाडला. संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आलं. त्यांच्या देहाचे तुकडे करून नदीत फेकले किंवा काही ठिकाणी कुत्र्यांना खायला घातले असंही वर्णन येतं. सावंतांच्या शब्दात सांगायचं तर संभाजी मरत नव्हते, ते अमर होत होते. औरंगजेबाला वाटलं होतं की त्याने मराठ्यांचा राजा संपवला, आता स्वराज्य सहज आपल्या ताब्यात येईल. पण झालं नेमकं उलटं. संभाजीराजांच्या या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची आणि दुःखाची एक अशी लाट उसळली जी कधीच नव्हती आली. मराठ्यांच्या मनात औरंगजेबाविरुद्धचा द्वेष आणि बदला घेण्याची भावना अजून तीव्र झाली. हे बलिदान वाया गेलं नाही. त्याचा मराठ्यांच्या पुढच्या लढाईवर काय परिणाम झाला? प्रचंड परिणाम झाला. लोक दुःखात होते, पण खचले नव्हते. संभाजीराजांच्या बलिदानाने त्यांना नवीन प्रेरणा दिली.
महाराणी येसूबाईंनी अत्यंत धैर्याने परिस्थिती सांभाळली. त्यांनी राजाराम महाराजांना रायगडावरून सुरक्षितपणे जिंजीला पाठवलं आणि स्वतः मात्र मुघलांच्या कैदेत राहून स्वराज्यासाठी त्याग केला. माझा नवरा गेला, पण त्याचं स्वराज्य अजून श्वास घेतंय, या त्यांच्या विचारातच त्यांचा निर्धार दिसतो. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मग संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सरदारांनी मुघलांविरुद्धचा लढा अजून तीव्र केला. त्यांनी गनिमी काव्याने मुघल सैन्याला इतकं सतावलं की औरंगजेब हैराण झाला. संभाजीराजांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून जणू हजारो योद्धे उभे राहिले. लोक म्हणू लागले, राजा गेला पण वाघ जिवंत आहे. हे अगदी खरं आहे. संभाजीराजांच्या मृत्यूने मराठ्यांचा लढा संपला नाही, उलट तो अजून वाढला, अजून तीव्र झाला. औरंगजेब पुढची जवळपास 18-20 वर्ष दक्षिणेतच अडकून राहिला, पण त्याला मराठेशाही कधीच पूर्णपणे संपवता आली नाही. त्याचा प्रचंड खजिना रिकामा झाला, लाखो सैनिक मारले गेले आणि शेवटी त्याचा मृत्यू पण याच दख्खनच्या भूमीत झाला. म्हणजे एका अर्थाने संभाजीराजांचं बलिदान हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक निर्णायक वळण ठरलं. त्यांच्या मृत्यूनंतर पण ते विचारांनी आणि शौर्याने जिवंत राहिले. त्यांच्या बुधभूषण ग्रंथातलं तत्वज्ञान आजही मार्गदर्शक ठरतं. निश्चितच. बुधभूषणमध्ये त्यांनी जे राज्यशास्त्राचे सिद्धांत मांडलेत, नीतिमूल्य सांगितलीत, धर्माबद्दलचे विचार मांडलेत, ते त्यांची प्रगल्भता, त्यांची दूरदृष्टी दाखवतात. धर्म जो भीक मागतो तो धर्म नव्हे, धर्म तो जो बलिदान देतो, किंवा राज्य हे जनतेच्या भीतीवर नव्हे तिच्या प्रेमावर टिकतं, यांसारखे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. ते फक्त योद्धे नव्हते, तर एक विचारवंत राजे होते. शिवाजी सावंतांनी छावामधून नेमकं हेच मांडायचा प्रयत्न केला आहे का? फक्त इतिहास नाही, तर एका व्यक्तिमत्वाचा, एका मूल्यांचा शोध. हो, नक्कीच. सावंतांनी छावामधून संभाजीराजांच्या जीवनातल्या घटना तर सांगितल्याच आहेत, पण त्यासोबत त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या मूल्यांचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या वेदनांचा शोध घेतलाय. त्यांनी संभाजीराजांना एका मानवी पातळीवर आणलंय, ज्यामुळे वाचक त्यांच्याशी एकदम जोडला जातो. म्हणूनच छावा ही फक्त ऐतिहासिक कादंबरी नाही राहत, ती एका महामानवाची, एका स्वाभिमानी योद्ध्याची आणि एका हौतात्म्याची अजरामर गाथा बनते. सावंतांच्या शब्दात सांगायचं तर त्यांनी महाराष्ट्राचं आत्मचरित्र रेखाटलं आहे. आपण आता या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत. संभाजीराजांच्या बलिदानाचा चिरंतन परिणाम काय राहिला होता, तर एका नव्या संघर्षाची, एका नव्या जिद्दीची सुरुवात होती. त्यांच्या बलिदानाने मराठ्यांना एकत्र आणलं, त्यांच्यात एक स्फुल्लिंग चेतवलं. औरंगजेब आयुष्यभर लढला, पण मराठ्यांना हरू शकला नाही. एका अर्थाने जिवंत संभाजीराजांपेक्षा हौतात्म्य पत्करलेले संभाजीराजे औरंगजेबाला जास्त भारी पडले. असं म्हणतात की औरंगजेब स्वतः शेवटच्या दिवसात हळहळला होता. मी एका सिंहाला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या सावलीनेच मला गिळून टाकलं. यातच सगळं आलं. छावा कादंबरीचा अंतिम संदेश काय आहे असं म्हणता येईल? मला वाटतं छावाचा संदेश हा स्वाभिमानाचा आहे, त्यागाचा आहे आणि अदम्य इच्छाशक्तीचा आहे. परिस्थिती कितीही वाईट असली, कितीही त्रास सहन करावा लागला, तरी आपल्या मूल्यांशी, आपल्या ध्येयाशी, आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नये. हाच संदेश संभाजीराजांचं जीवन आणि बलिदान देतं. खरा विजय हा फक्त रणांगणावर नाही मिळत, तो आत्म्याच्या लढाईत पण मिळवावा लागतो. एकंदरीत संभाजी महाराज म्हणजे एक शूर योद्धा, एक मोठा पंडित, एक हळवा कवी, एक कुशल प्रशासक, एक धर्मनिष्ठ पण धर्मांध नसलेला राजा, एक प्रेमळ मुलगा आणि पती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी प्राणांची आहुती देणारा एक महान हुतात्मा. सावंतांनी या सगळ्या पैलूंना छावामध्ये जिवंत केलं आहे. त्यांचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देत राहतं. त्यांचा त्याग, त्यांचे शौर्य, त्यांचे विचार हे फक्त इतिहासाचा भाग नाहीत, तर ते आपल्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी पण मार्गदर्शक आहेत. शिवाजी सावंतांनी कादंबरीच्या शेवटी जे लिहिलंय ते खरंच खूप अर्थपूर्ण आहे. संभाजी संपले नाहीत, त्यांचं रक्त अजूनही मराठी माणसाच्या शिरांमध्ये धावते. आणि जेव्हा कोणी जय भवानी जय शिवाजी म्हणतो, तेव्हा संभाजींचा आत्मा पुन्हा गरजतो. खरंच छावा आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातलं एक सोनेरी पान आहे.
आज आपण शिवाजी सावंत यांच्या छावा या अजरामर कादंबरीच्या आधारावर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचा, त्यांच्या त्या अनेक पैलू असलेल्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांचं शौर्य, त्यांची विद्वत्ता, त्यांचा त्याग खरंच शब्दांच्या पलीकडचा आहे. छावा ही फक्त वाचायची कादंबरी नाहीये, तर ती अनुभवायची आणि जगायची गोष्ट आहे. ती आपल्याला आपल्या इतिहासाची, आपल्या नायकांची आणि आपल्या मूल्यांची आठवण करून देते. सावंतांनी केलेलं हे शब्दशिल्प आजही तितकंच प्रभावी आहे आणि स्फूर्तिदायक आहे. आजच्या या सविस्तर चर्चेनंतर श्रोत्यांच्या मनात नक्कीच अनेक विचार आणि भावना दाटून आल्या असतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातला कोणता पैलू किंवा त्यांच्या आयुष्यातला कोणता प्रसंग श्रोत्यांच्या मनाला सगळ्यात जास्त भावला यावर नक्की विचार करायला हवा. हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल. आणि हो, पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा किंवा विषयाचा असाच सविस्तर आढावा ऐकायला आवडेल, तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते. बुकवाईज विथ विशाल सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.